गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण 20 शब्द पाहणार आहोत. आजपासून आपण रोज 20 शब्दांचा कोर्स करणार आहोत. इंग्रजी वाचता येण्यासाठी किंवा लिहिता येण्यासाठी शब्दसाठा असणे हे खूप महत्त्वाचे आहे. चला आता जास्त बोलत नाही, आता सुरुवात करतो. सो लेट्स गो. SMARTPHONE स्मार्टफोन म्हणजे संगणकावर करता येणारी अनेक कामे करता येईल असा मोबाईल फोन. तुमच्याकडे आहे ना स्मार्टफोन? हा व्हिडिओ पण तुम्ही स्मार्टफोनवरूनच बघत आहात, समजलं ना? आता पुढचा घेऊ. REFRIGERATOR रेफ्रिजरेटर म्हणजे शीतकपाट किंवा फ्रीज. फ्रीज म्हणजे तुमच्या घरी असेल का नाही मला हे माहीत नाही, ज्याच्यातून थंड हवा येते. आपली आई त्याच्यात आपल्या भाज्या वगैरे ठेवतात. असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. TOWEL टॉवेल म्हणजे अंग पुसण्याचे कापड. तुम्ही आंघोळ झाल्यानंतर पुसता की नाही? पुसत असाल तर मला कमेंटमध्ये सांगा. SAFETY सेफ्टी. PIN सेफ्टी पिन म्हणजे सुरक्षित टाचणी. दुसरा घेऊ. ACT ॲक्ट म्हणजे कृती करा. तुमची आवडती कृती मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. LEFT SIDE लेफ्ट साईड म्हणजे डावी बाजू. RIGHT SIDE राईट साईड म्हणजे उजवी बाजू. TAP टॅप म्हणजे नळ. माहीत आहे का तुम्हाला? आपण जेवणाच्या अगोदर, जेवणानंतर किंवा शाळेतून आल्यावर आपण त्या नळानेच हात धुतो. RING रिंग म्हणजे अंगठी किंवा घंटा वाजवणे. तुमची शाळा सुटल्यावर घंटा वाजवतात का नाही? हो, वाजवतात. चला पुढचं घेऊ. DONG डॉंग म्हणजे घंटेची घनघन. तुमची शाळा सुटल्यावर कशी तुम्हाला घंटेची घनघन ऐकू येते? दुसरं घेऊ. WELCOME वेलकम. SONG वेलकम सॉन्ग म्हणजे स्वागत गीत. शिक्षक वर्गात आल्यानंतर किंवा असे समारंभाच्या दिवशी तुम्ही वेलकम सॉन्ग गाता. मी तर गातो, तुमचं माहीत नाही पण मी तर गातो. पुढचं घेऊ. REPEAT रिपीट म्हणजे पुन्हा म्हणा. जर कोणत्या व्यक्तीने किंवा कोण गाणं छान म्हणलं असेल किंवा भाषण छान केले असेल तर लोक त्याला रिपीट म्हणजे पुन्हा म्हणा आवडल्यानंतर असे म्हणतात. RING रिंग म्हणजे वाजवणे. रिंग म्हणजे वाजवणे. पुढचा घेऊ. JOYFUL जॉयफुल म्हणजे आनंदाचा. तुमच्या आयुष्यात तुमचा वाढदिवस हा तुमचा सर्वात जॉयफुल दिवस असेल. BELL बेल म्हणजे घंटा. आताच तुम्हाला मी वरी सांगितले शाळेची घंटा वाजते. चला पुढचं घेऊ. TOGETHER टुगेदर म्हणजे एकत्र. तुमचे आई वडील तुम्हाला म्हणतात आपण टुगेदर आज हॉटेलला जाऊ, आपण टुगेदर लंच करू, टुगेदर डिनर करू. टुगेदर म्हणजे एकत्र. GREETINGS तुमच्या कोणाचा मित्राचा बर्थडे असेल, वाढदिवस असेल किंवा कशाची घरी सण समारंभ असेल तर तुम्ही त्याला ग्रीटिंग्स म्हणजे अभिवादन देऊ शकता. GOODMORNING गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ. तुम्ही झोपेतून उठलास, आई बाबा तुम्हाला गुड मॉर्निंग असे म्हणतात. GOODAFTERNOON गुड आफ्टरनून म्हणजे शुभ दुपार. तुम्ही शाळेतून दुपारी घरी आला, तुमची आई किंवा तुमचे बाबा तुम्हाला गुड आफ्टरनून असे म्हणतात. GOODEVENING गुड इव्हिनिंग म्हणजे सायंकाळ. तुम्ही
सायंकाळी खेळून आला तर तुमचे आई बाबा किंवा इतर कोणीतरी तुम्हाला गुड इव्हिनिंग असे म्हणते. आता आपण शेवटचा घेऊ. GOODNIGHT. गुड NIGHT. नाईट. गुड नाईट म्हणजे शुभरात्री. तुम्ही झोपायला चालला आहात, तुम्हाला तुमचे आई बाबा गुड नाईट असे म्हणतात. मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर शेअर करा. थँक्यू.